आज आपण असा पदार्थ बनवणार आहोत, तो पाहून कोणाच्याही तोंडाला पाणी सुटेल. आज आपण मिठाईच्या दुकानात मिळणारी खमंग आणि कुरकुरीत जिलेबी घरच्या घरी सोप्या पद्धतीने कमी खर्चात बनवणार आहोत. नमस्कार मंडळी, मी ऋतुजाच रेसिपी मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत अशी जिलेबी की तिचा एक तुकडा तोंडात टाकताच बाहेरून मिळणारा कुरकुरीतपणा आणि आतून मुरलेला गोड पाक तोंडाची चवच बदलून टाकेल. बाजारातून जिलेबी आणण्यापेक्षा घरी केलेली जिलेबी म्हणजे एक वेगळीच मज्जा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजची रेसिपी आपण अगदी सोप्या पद्धतीने करणार आहोत. पण जिलेबी करताना काही छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली तरच जिलेबी सुंदर, गोलाकार, कुरकुरीत आणि पाकाने छान मुरलेली तयार होते. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जिलेबीच्या पिठापासून ते पाकामध्ये जिलेबी सोडण्यापर्यंत प्रत्येक स्टेपची माहिती सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग सुरू करूया आपल्या या आजच्या गोड कुरकुरीत जिलेबी रेसिपीला. सण असो किंवा कार्यक्रम असो, जेवणाच्या ताटात गोड पदार्थ हवाच. खमंग आणि क्रिस्पी रसरशीत जिलेबीची चव ही पाकातील गोडव्यामुळे आणखीनच वाढते. गरमागरम जिलेबी खाण्याची मज्जाच काही वेगळी आहे. पण घरी जिलेबी बनवायला गेलं तर ही रेसिपी हलवाई स्टाईल बनत नाही. घरी जिलेबी बनवत असताना ती क्रिस्पी होत नाही, तिचा आकार बिघडतो किंवा चवीमध्ये काहीतरी गडबड होते. तुम्हाला जर हलवाई स्टाईल घरच्या घरी जिलेबी बनवायची असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. कमी साहित्यामध्ये कमी वेळात झटपट तयार होते. सर्वप्रथम आपण जिलेबी बनवण्यासाठी इथे पाक तयार करून घेऊया. त्यासाठी गॅसवर एक भांडे ठेवू. त्यामध्ये 2 कप साखर घेतलेली आहे आणि 1.5 कप आपण पाणी घालायचं आहे. चांगले मिक्स करून घ्यायचं आहे. पाक जास्त शिजवायचा नाही. गुलाबजामुनसाठी ज्या प्रकारे आपण पाक तयार करतो त्याचप्रमाणे पाक तयार करायचा आहे. साखर विरघळल्यानंतर मीडियम फ्लेमवर पाकातील पाणी आटवून घ्यायचं आहे. पाक तयार झाल्यानंतर गॅस बंद करा. त्यामध्ये आपण केशर आणि खाण्याचा रंग मिक्स करायचा आहे. अशा प्रकारे आपला पाक जिलेबीसाठी तयार झालेला आहे. आता आपण जिलेबी तयार करण्यासाठी घेणार आहोत. त्यासाठी एका बाउलमध्ये आपण 2 कप मैदा घेतलेला आहे. इथे हा मैदा मी चाळून घेतलेला आहे. आता ज्या कपाने आपण मैदा घेतला आहे त्याच कपाने आपण इथे दही घ्यायचं आहे. इथे मी ताजे दही घरचे घेतलेले आहे. थोडं आंबटसर दही असेल तरीही चालेल. आता या पिठामध्ये आपण दही घातलेलं आहे. ज्या वाटीने आपण दही घेतलेलं आहे त्याच वाटीने आपण यामध्ये 1 वाटी पाणी घालणार आहोत. आणि पाणी घातल्यानंतर छान असं हे बॅटर फेटून घेऊया. थोडे बॅटर घट्टसर आहे त्यामुळे पुन्हा यामध्ये आपण 2 वाटी पाणी घालणार आहोत. पुन्हा फेटून घ्यायचे. अशा पद्धतीने बॅटरची कन्सिस्टन्सी हवी. बॅटर आपले सैलसर झाले आहे. 2 वाटी मैद्यासाठी आपण 3 वाटी पाणी वापरलेलं आहे. जर तुमचे बॅटर थोडे पातळ झाले असेल तर यामध्ये तुम्ही 2 चमचे कॉर्नफ्लोअर किंवा 2 चमचे मैदा घालू शकता. आता आपलं हे बॅटर आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये 1 चमचा आपण साजूक तूप घालायचं आहे आणि फक्त काही सेकंदच मिक्सरच्या भांड्यातून फिरवून घ्यायचं आहे. जास्त वेळ हे फिरवायचं नाही. बॅटरमध्ये पिठाच्या गाठी वगैरे झाल्या असतील तर त्या मिक्सरच्या भांड्यामधून फिरवून घेतल्यामुळे नाहीशा होतात आणि दही आणि मैदा व्यवस्थित मिक्स होतो. पिठाला टेक्स्चर छान येतं आणि त्याचबरोबर आपलं बॅटर स्मूथ होतं. अशा प्रकारे आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे. यामध्ये गुठळ्या वगैरे अजिबात नाहीत. छान असे स्मूथ बॅटर तयार झाले आहे. आता हे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि हे बॅटर 15 ते 20 मिनिटांसाठी रेस्ट करण्यासाठी ठेवूया. जर तुमच्याकडे वेळ असेल तर 1 तासभर हे बॅटर तुम्ही ठेवू शकता. आता हे तुम्ही पाहू शकता छान असं बॅटर फुगून वर आले आहे. आता हे पुन्हा हाताने अशा पद्धतीने फेटून घ्यायचे आहे. 5 ते 6 मिनिटे अशा पद्धतीने बॅटर फेटून घ्यायचे आहे. आता हे आपले बॅटर जिलेबी बनवण्यासाठी तयार झाले आहे.
आता आपण एखादा ग्लास घ्यायचा आणि त्यामध्ये अशा प्रकारे पायपिंग बॅग घ्यायची आहे. तुम्ही तुमच्याकडे उपलब्ध असलेली कोणतीही दुधाची किंवा प्लॅस्टिकची पिशवी वापरू शकता. आता या बॅटरमध्ये तुम्ही खाण्याचा कलर घालणार असाल तर घालू शकता. यामध्ये आपण सोडा किंवा इनो अजिबात वापरलेला नाही. पायपिंग बॅगमध्ये आपण अशा पद्धतीने बॅटर घेतले आहे. आता आपण 1 इंचभर तेल गरम करण्यासाठी ठेवले आहे. तुम्हाला हवं असेल तर तूपही वापरू शकता. गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आहे. तेल चांगलं गरम झालं की मग अशी ही जिलेबी बनवायची. सुरुवातीला जिलेबी बिघडू शकते कारण आपण काय लगेचच परफेक्ट जिलेबी बनवू शकत नाही. जसजसे आपण जिलेबी बनवू लागतो तसं छान आकार येऊ लागतो. एका बाजूने छान अशी व्यवस्थित तळून झाली की मग परतून घ्यायची आणि दोन्ही बाजूने छान अशी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे. गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आणि दोन्ही बाजूने छान अशी तळून घ्यायची आहे. आता ही तळून घेतलेली जिलेबी लगेचच साखरेच्या पाकामध्ये घालून घ्यायचे आहे. पाक हलकासा गरम असावा. जिलेबी पाकामध्ये घातल्यानंतर 20 ते 30 सेकंद ठेवून द्यायची. गरम गरम जिलेबी पाकामध्ये घातल्यानंतर छान असा आतपर्यंत पाक मुरला जातो आणि जिलेबी रसरशीत सुद्धा होते. आता ही जिलेबी एका प्लेटमध्ये काढून घ्यायची. मस्त अशा सुंदर जिलेब्या तयार झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता किती सुंदर आतमधून पोकळ अशा आपल्या जिलेब्या तयार झालेल्या आहेत. अगदी क्रिस्पी आहेत. जिलेबी पाकामध्ये साधारण काही सेकंदच ठेवून ती बाहेर काढा. खूप वेळ पाकात ठेवली तर कुरकुरीतपणा कमी होऊ शकतो. कमी वेळ ठेवली तर पाक आतपर्यंत व्यवस्थित मुरत नाही. म्हणून जिलेबी कुरकुरीतपणा आणि पाकाचा गोडवा याचा सुंदर समतोल साधणं महत्त्वाचं आहे. आता बघा आपली जिलेबी तयार आहे. किती सुंदर सोनेरी रंग, बाहेरून छान कुरकुरीत आणि पाकामुळे चमकदार दिसत आहे. गरमागरम जिलेबी अशीच खायला तर अप्रतिम लागतेच. त्याचबरोबर गरम दूध, रबडी किंवा दही दिलं तर चव अजून सुद्धा वाढते. वाढदिवस असो, सण असो, पाहुणे आले असतील किंवा घरात काहीतरी गोड बनवायचं असेल तर ही जिलेबी नक्की करून पहा. अगदी झटपट होते. रेसिपी एकदम साधी सोपी आहे. घरामध्ये सहज उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये तयार होते. तर मंडळी, आज आपण अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी बनवलेली कुरकुरीत, रसाळ आणि चविष्ट जिलेबी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या घरच्या मंडळींना ही रेसिपी आवडली असेल तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि अशाच सोप्या रेसिपींसाठी ऋतुजाच रेसिपी मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद मैत्रिणी.